हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत एअर मॅनिफेस्टेशन टेक्निक. त्यालाच ब्रीथ मॅनिफेस्टेशन टेक्निक असं सुद्धा म्हटलं जाते. जे ही खूप सरळ आणि सोपी इझी वेमध्ये हे टेक्निक आहे आणि आपले खूप पॉवरफुलरित्या आपले मॅनिफेस्टेशन हे 99% म्हणजेच 99.9% पूर्ण केल्या जातात. अशी ही सरळ आणि सोपी इझी एअर मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. तर आपल्याला सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडमध्ये गेम खेळायचा आहे. तर कसं खेळता येईल आणि आपलं मॅनिफेस्टेशन सुद्धा कसं पूर्ण करता येईल, तर हे सुद्धा आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर सबकॉन्शियस सर्वात अगोदर मी सांगते की ह्या टेक्निकमध्ये करायचं काय आहे. आपण जेव्हा ब्रीथ करतो तर श्वासाला होल्ड करायचं असते. आपण बाकी टेक्निकमध्ये काय करत असतो, श्वास घेतो, होल्ड करतो छातीमध्ये आणि पोट आपलं आतमध्ये राहते. पण ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला मॅनिफेस्टेशन करायचं आहे. एअर मॅनिफेस्टेशन टेक्निक, ब्रीथ मॅनिफेस्टेशन टेक्निक सुद्धा म्हटल्या जाते. तर आपल्याला बघायचं आहे की कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये गेम खेळून आपण आपले मॅनिफेस्टेशन सुद्धा कशी पूर्ण करता येईल हे आज आपण इथे शिकून घेणार आहोत. तर सबकॉन्शियस माइंडचं कार्य काय असं, आपला जो आता श्वास चालू आहे तर तो एकदम सहजरित्या चालू असते. आपण त्याला आज्ञा देत असतो का, की आपण त्याला सांगत असतो का तुला आता घ्यायचा आहे श्वास, आता सोडायचा आहे, असं नाही ना. कारण आपण ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवसापासून आपला श्वास हे चालू होत असते. तसं तर गर्भातच आपल्याला श्वास मिळत असते, आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा. कारण ही श्वास घेणे हे सहजरित्या येत असते. आपल्या पहिल्या दिवसापासून आपण बघत असतो की आपण श्वास घेतो आणि सोडतो, हे सहजरित्या होत असते. तर आपले सबकॉन्शियस माइंडचं कार्य आहे हृदय धडकणे, श्वास घेणे, सोडणे हे ॲटोमॅटिकरित्या होत असते. आणि अंदरचे जे ऑर्गन्स आहेत ते सबकॉन्शियस माइंड हे चालवत असते. आणि कॉन्शियस माइंड काय करत असते, आपण कुठलं तरी कार्य करत आहोत, जसं आपण जेवण खात आहोत तर आपल्या कॉन्शियस माइंडला ऑर्डर करावं लागतं की आता आपल्याला जेवण करायचं आहे आणि आपण जेवण करत आहोत. तर हे कॉन्शियस माइंडचं कार्य असतं. आपण कुठेतरी फिरायला जात आहोत तर कॉन्शियसनेस माइंडचं कार्य असतं. पण अंदरच्या ऑर्गन्स म्हणा, श्वास आता चालू आहे तर ते सबकॉन्शियस माइंडचं कार्य आहे. तर ह्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये एक गेम खेळून आपल्याला एअर मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये आपले जे काही गोल्स आहेत, आपलं जे काही मॅनिफेस्टेशन आहे त्याला पूर्ण करायचं आहे. आता आपण बघणार आहोत, श्वास घेणार आहोत आणि होल्ड करणार आहोत. तर ते कसं काय, ही सरळ विधी कशी करायची हे सुद्धा आज आपण इथे जाणून घेणार आहोत. एक शांत जागा तुम्हाला निवडायची आहे जेणेकरून कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आणि आपल्या पाठीचा कणा असा ताठ ठेवायचा आहे आणि आपलं जे काही मणक्यापासूनचे मणका आहे कमरेच्या खालचा, तो जे स्ट्रेट जसं की 7 चक्र असतात, आपण मेडिटेशनमध्ये बसतो तर आपल्या पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा आहे आणि ब्रीथला इन करायचा आहे. ब्रीथ इन करताना श्वासाला होल्ड करायचा आहे आणि पोटाला पूर्णपणे पोट आपलं जे आहे ते बाहेर आलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला विधी करायची आहे. आता आपण श्वास घेणार आहोत आणि स्वतः प्रॅक्टिकली मी करून दाखवणार आहे. तर हे आपण श्वास घेत आहोत तर आत्ता आपण श्वास हळूहळू दीर्घ खोलवर श्वास घेऊ. आपण श्वासाला होल्ड करणार आहोत तर आपण आपल्या कॉन्शियस माइंडचा उपयोग करणार आहोत यामध्ये. कारण हे सहजरित्या होत आहे, ठीक आहे, पण आत्ता आपण श्वासाला दीर्घ खोलवर घेऊन त्याला होल्ड करणार आहोत, म्हणजे त्याला थांबवून टाकणार आहोत. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला असं अलर्ट जाणार की माझी जी सहजरित्या श्वास घेण्याची जी क्रिया होती त्याला कुणीतरी थांबवलं आहे आणि त्या चेनला ब्रेक केलं आहे. तर हे सबकॉन्शियस माइंड हलून जाईल, पूर्णपणे असं तडपलं जाईल. तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आपण आता कॉन्शियस माइंडचा उपयोग करणार आहोत की आपण श्वासाला थांबवून ठेवणार आहोत कॉन्शियस माइंडने. ओके, त्यानंतरची पूर्ण प्रॅक्टिस तुम्हाला सांगते. आता दीर्घ डोळे बंद ठेवायचे आहेत आपल्याला आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आलती पालती मारून बसायचं आहे एक शांत जागेमध्ये. आणि आता आपण श्वास घेणार आहोत आणि पोटाला फुगवणार आहोत होल्ड करून. ओके, दीर्घ खोलवर श्वास घ्या
श्वासाला होल्ड करून आपलं पोट फुगवलेलं आहे, पोटाला बाहेर काढलं आहे, म्हणजे आपलं पोट फुगवलं आहे श्वास होल्ड करून. त्यानंतर आपल्याला श्वास होल्ड झालं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला अलर्ट जाणार जेव्हा आपण ब्रीथ करत आहोत, म्हणजे ब्रीथला होल्ड करून ठेवला आहे. कारण आपलं श्वास हे सहजरित्या चालू असते, जाणे आणि येणे. तर त्याच याला आपण जेव्हा होल्ड करून ठेवलं होतं तर तेव्हा सबकॉन्शियस माइंडला अलर्ट जाते. आणि आपण सायंटिफिकरित्या बघायचं झालं तर वैज्ञानिकदृष्ट्या जे न्यूरॉन्स असतात, सबकॉन्शियस माइंडचे जे न्यूरॉन्स असतात ते ॲक्टिव्ह होत असतात खूप पॉवरफुली. आणि त्यावेळेस आपल्याला आपली अफर्मेशन बोलायची आहे, जे आपण मॅनिफेस्टेशन करणार आहोत. दीर्घ खोलवर श्वास घेतला, पोट बाहेर येत आलं आणि आपण श्वासाला होल्ड करून ठेवलं. तर तोपर्यंत होल्ड करायचं जोपर्यंत आपल्याला श्वास आत्ता घेण्याची गरज आहे, म्हणजे आता श्वास सोडून आपल्याला दुसरा श्वास घेण्याची गरज आहे, ह्या वेळेपर्यंत होल्ड करून ठेवायचा आहे. ह्या वेळेस आपल्याला जे मॅनिफेस्टेशन आहे, आपले जे काही गोल आहे, जे काही मॅनिफेस्टेशन आपल्याला करायचं आहे, त्यावेळेस जेव्हा आपण श्वास घेतला, पोटाला फुगवला आणि होल्ड करून ठेवलं, त्यावेळेस म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझा मनपसंत जॉब मिळाला आहे, त्यासाठी थँक्यू. तर हे काय होत असं, कसं हे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि सबकॉन्शियस माइंड काय म्हणत असं हे सुद्धा यामध्ये सांगते. तर ही प्रोसेस आहे एअर मॅनिफेस्टेशनची. तर जेव्हा आपण श्वास घेतला, पोट बाहेर आलं आणि त्यानंतर आपण श्वासाला होल्ड केलं, तर त्यामुळे सबकॉन्शियस माइंड हालून जाणार आणि कॉन्शियस माइंडला अलर्ट पाठवणार की कोण थांबवलं आहे ह्या श्वासाला, माझं हे जे डेलीचं काम आहे सहजरित्या होण्याचं, माझ्या चेनला कोण ब्रेक केला आहे. तर तो हिलून जाईल आणि अलर्ट कॉन्शियस माइंडला पाठवेल की भावा तू काय हे केलं आहेस, तू माझ्या श्वासाला का होल्ड केलं आहेस, तुला काय पाहिजे आहे सांग, मी तुला देण्यास तयार आहे, पण तू ह्या आत्ता श्वासाला सोड, कारण हे कार्य माझं आहे. असं जेव्हा म्हटलं जाते तर कॉन्शियस माइंड मग आपली जे काही अफर्मेशन आहे तेव्हा कॉन्शियस माइंडला सांगायची की मी माझी ही आत्ता अफर्मेशन आहे, मला हे पाहिजे आहे. जसं की लक्झरी कार, आय एम गेटिंग अ लक्झरी कार, असं जेव्हा तुम्ही म्हणजे मॅनिफेस्टेशनसाठी अफर्मेशन म्हणता, किंवा तुम्ही म्हणणार की मला मंथली इतका पेमेंट हवा आहे, मला पाहिजे आहे, थँक्यू सो मच युनिवर्स, मला माझा 50,000 रुपये मला ऑलरेडी मिळाले आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. तर हे सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला अलर्ट पाठवणार जेव्हा हा सबकॉन्शियस माइंड हालून जाणार, जेव्हा आपण ब्रीथ रोखून ठेवला आहे, त्याची चेनला ब्रेक केला आहे, तर सबकॉन्शियस माइंड म्हणणार की तुला काय पाहिजे आहे भावा, मी तुला देण्यास तयार आहे, पण तू आता हा ब्रीथ सोड, श्वास सोड, मी तथासू म्हणत आहे, तुझे अफर्मेशन मी पूर्ण करण्यास तयार आहे, तर तू माझ्या ब्रीथला सोड, माझं ते काम आहे, तुझं काम नाही आहे, हा कॉन्शियस माइंडचं काम नाही आहे, श्वासाला घेणं सहजरित्या हे माझं काम आहे, असं सबकॉन्शियस माइंड म्हणणार. आणि त्यावेळेस आपल्याला आपली अफर्मेशन म्हणायची आहे जेव्हा आपण होल्ड करत आहोत श्वासाला. पोट बाहेर आलं, श्वासाला होल्ड केलं, दीर्घ खोलवर श्वास घेतला, पोट बाहेर आलं, त्यानंतर आपण पोट फुगवून श्वास होल्ड करून ठेवला, त्यानंतर सबकॉन्शियस माइंड अलर्ट ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंड अलर्ट होणार की माझ्या चेनला कोणतरी ब्रेक केला आहे, त्यानंतर सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला अलर्ट पाठवणार की भावा तुझं कार्य मी डन करत आहे, तर तू आता श्वासाला सोड. तर ह्या वेळेस मग आपण आपली अफर्मेशन लावायची आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण करायचं. कारण हे वैज्ञानिकदृष्ट्या चेक केलं आहे, मला त्या मशीनचं ते इथे लावून चेक करत असं पूर्ण आपल्या माइंडला अशी एक मशीन असते जी आपल्या न्यूरॉन्स ॲक्टिव्ह झाले का हे बघासाठी ते मशीनचं उपयोग करून याला चेक केलं जाते. तर तेव्हा सबकॉन्शियस माइंडचे अशा वेळेस ह्या विधीमध्ये चेक केलं तर ह्या विधीमध्ये सबकॉन्शियस माइंडचे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि ह्या वेळेस जर आपण आपली कुठली इच्छा म्हणाली तर 99.9% पूर्ण होत असते. तर याप्रमाणे सरळ ही विधी आहे, तर ह्या विधीचा उपयोग करून आपल्याला एअर मॅनिफेस्टेशन टेक्निक उपयोग करायचा आहे. हे झालं
आपल्या सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड मधला खेळ आहे। यावेळेस आपल्याला अफर्मेशन म्हणून आपलं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण केलं आहे, कारण हे सायंटिफिक रित्या ह्या विधीमध्ये रिसर्च केलं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडचे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि ते मॅनिफेस्टेशन पूर्ण होत असते। सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला अलर्ट करून आपले जे काही इच्छा आहे ते पूर्ण करून देऊ शकते, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडचे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात। त्यावेळेस ही विधीमध्ये जर चेक केलं तर आपले न्यूरॉन्स ॲक्टिव्ह असल्यामुळे सर्व काही इच्छा आपल्या मॅनिफेस्ट होऊ शकतात। आणि एक सांगायचं म्हणजे ज्यांना दमा किंवा अस्थमा आहे त्यांनी खूप वेळपर्यंत ही ब्रीथला होल्ड करून ठेवायचं नाही आहे, तर त्यांनी त्यांच्या कोचेस प्रॉपर गायडन्स घेऊन त्यांना ही टेक्निक करायची आहे। बाकी आपल्याला सरळरित्या मेडिटेशन पोजमध्ये बसून पाठीचा कणा ताठ, हळूवार दीर्घ स्लो डीप ब्रीथ करायचे आहेत आणि पोट बाहेर फुगवून आपल्याला होल्ड करायचं आहे। त्यानंतर आपण आपली मॅनिफेस्टेशनची जी काही अफर्मेशन आहे ती लावणार आहे। जेव्हा आपण हे होल्ड करतो तेव्हा सबकॉन्शियस माइंड म्हणते की ह्या ब्रीथला सोड, कॉन्शियस माइंड हे तुझं काम नाही आहे। सबकॉन्शियस माइंड असं म्हणते, सबकॉन्शियस माइंड म्हणते कॉन्शियस माइंड तुझं काम नाही आहे भावा, मी